या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। शहादा शिक्षण विभागातर्फे शिक्षक अधिकाऱ्यांसाठी तालुका स्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन। राज्यातील शिक्षक अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक, डिजिटल व प्रशासकीय कौशल्य वृद्धीसाठी 42 विषयांवरील स्पर्धांचे तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर आयोजन। त्यासाठीची नियमावली स्पर्धा मार्गदर्शिका नुसार होणार। केंद्रातील किमान एक शिक्षक सहभागी झाले। या संदर्भात आज रोजी तालुका स्तरावर या स्पर्धा घेण्यात आली असता रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, स्वरचित स्पर्धासह विविध स्पर्धा घेण्यात आले। यामधून तालुका विजेते विभागात तर विभागातील पहिल्या 5 शिक्षकांना राज्यस्तरावर संधी मिळणार आहे। सर्व स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी शहादा शिक्षण विभागाकडून सकारात्मक व खेडीमेडीच्या वातावरणात प्रशिक्षक समोर स्पर्धा घेण्यात येत आहेत। या कार्यक्रमात तालुक्यातील शिक्षकांनी उत्कृष्ट प्रतिसाद मिळाले असल्याचे गट शिक्षण अधिकारी श्री योगेश सावडे यांनी सांगितले। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा। नमस्कार। शहादा तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या परिपत्रकानुसार शिक्षकांसाठी व अधिकाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। मागे 7-8 नोव्हेंबर, तसेच 14-15 नोव्हेंबर आणि 27-28 नोव्हेंबर असे प्रत्येक आठवड्याला शुक्रवार, शनिवारी या स्पर्धांचे आयोजन होत आहे। आजच्या दिवशी येथे रांगोळी स्पर्धा, विविध गायन, स्वरचित कविता, गायन स्पर्धा वगैरे ह्या पद्धतीचं एक सादरीकरण इथं आमच्या शिक्षक कलाकारांनी इथं केलेलं आहे। आणि अगदी चांगला प्रतिसाद मला शहादा तालुक्यातून शिक्षकांकडून हा मिळत आहे। म्हणजे त्यांच्या क्रीडा स्पर्धा असतील किंवा काही सर्व याच्यातला जो सहभाग बघता की एक शासनाने हा जो एक उपक्रम हाती घेतलेला आहे की एक ताणतणावाचं व्यवस्थापन, एक कामामध्ये जे काही आपल्याला अपेक्षा असतात ते वृद्धिंगत होण्यासाठी ज्या काही अपेक्षा आहेत, शासनाच्या अपेक्षा नक्कीच याद्वारा सफल होणार आहेत। आणि आजच्या या दिवशी अगदी शहादा तालुक्यातून इथून जे काही स्पर्धक आहेत ते आम्ही इथून काढून विभागावर त्यांचे सादरीकरण पुढचं ते होणार आणि तिथून मग राज्यस्तरावर अशा पद्धतीचं त्यांना मग पुढे बक्षीस वगैरे त्यांना प्राप्त दिले होतील। तर सर्व शिक्षकांना मी शुभेच्छा देतो। अगदी सुंदर पद्धतीचं त्यांचा जो काही सहभाग आहे, तर आम्हाला याद्वारे आनंद वाटला नक्कीच। आजच्या या स्पर्धांच्या परीक्षणासाठी येथे कविवर्य रमेशजी महाले सर, तसेच निकम सर सिनियर कॉलेजचे, तसेच कनुबाई पाटील सर, आम्ही त्याच नावाने ओळखतो तर हे सगळे परीक्षक म्हणून इथे काम करत आहेत आणि भरपूर शिक्षक याद्वारे एक त्यांचा सुद्धा जो सहभाग आहे तो मला आनंद देणार आहे।